शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या उद्देशाने पदयात्रा काढण्यात आली। महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या पदयात्रेचे समापन करण्यात आले। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष जयस्वाल, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी विपिन इटनकर आदी गणमान्य व्यक्ती या समापन सोहळ्यात उपस्थित होते। शिवाजी महाराज यांचा इतिहास घरोघरी पोहोचावा या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। आज या ठिकाणी ज्या पद्धतीने 7 किलोमीटरची पदयात्रा आणि या पदयात्रेमध्ये आमचे युवा युवती मोठ्या प्रमाणावर शाळेतील विद्यार्थी, नागपूरची जनता आणि सर्वच या ठिकाणी या 8,000 नागरिक या पदयात्रेला सम्मिलित झाले। ही अत्यंत चांगली पदयात्रा आपल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने या ठिकाणी आयोजित केली। त्याबद्दल एकदा महानगरपालिकेचे जिल्हा प्रशासनाचे आपण अभिनंदन करू। ही मोठी पदयात्रा ही या ठिकाणी देशभरात पदयात्रेच्या नावाने या ठिकाणी आपण काढली। आपले जिल्हाधिकारी सुरेश यांनी त्यांचे आपण अभिनंदन करतो। खरं तर आज आपला सर्वांकरता ऊर्जामय दिवस आहे। आपल्या सर्वांनी आज विकसित भारताच्या संकल्पाला माननीय मोदीजींनी मंत्र दिला आहे। मोदींनी विकसित भारताचा मंत्र येताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जो इतिहास आहे तो इतिहास समोर घेऊन इतिहासाची प्रेरणा घेऊन माननीय प्रधानमंत्री मोदीजी विकसित भारताकरता काम करत आहेत। आणि आज देशामध्ये जो व्यक्ती छत्रपती शिवरायांची जयंती उत्सव साजरा करतो आहे, या देशातल्या संपूर्ण भागामध्ये विश्वाच्या भागामध्ये आज छत्रपती शिवरायांची जयंती उत्सव साजरा करताना माननीय मोदींनी संदेश दिला आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण प्रदेशामध्ये आणि देशामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी जय भारत पदयात्रा काढून छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला सर्वांना केवळ ठेवून येणारी जे पिढी आहे त्या पिढीला हा इतिहास आपण त्या इतिहासाची त्या इतिहासाला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मनात छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची प्रेरणा तयार व्हावी। इंग्रजी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा, इंग्रजी शाळा ज्या चालवतात त्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग व्हावा या ठिकाणी याकरता ही मोठी जय भारत पदयात्रा आणि यातनं संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा देण्याकरता या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। खरं तर नागपूरमध्ये ज्या ठिकाणी रघुजी राजे भोसले आणि आपण त्यांचा नतमस्तक होऊन सक्कर दलाच्या चौकातली यात्रा आपण काढली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे ज्या भूमीवर आपण या ठिकाणी बसलो ही रघुजी राजेची भूमी आहे। ही भूमी 2 राजापासूनची भूमी आहे। ही भूमी कधी काळामध्ये बंगालपर्यंत होती। या भूमीला बंगालपर्यंत सुरक्षित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी रघुराजे भोसले यांनी केलं आणि नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपला हा महाराष्ट्र आणि आपले नागपूर जे काही आपल्या सर्वांना प्रेरणा देतं, आपल्या सर्वांना प्रेरणादायी नागपूर आणि या ठिकाणचा इतिहास आपल्या सर्वांना पुढे नेण्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे।